साठी साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियामान साधावा तो देव सर्वस्वाचे साठी साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियामान ककासयाने पुन्हा संसार ककासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती जीने दिले त्यासी द्यावा पिंडदान जीने दिले त्यासी द्यावा पिंडदान उत्तीर्ण चरण धरुणी भावे ककासयाने पुन्हा संसार ककासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती का म्हणे निज भोग येईल निजता का म्हणे निज भोग येईल निजता नाही होईल सत्ता तुझी याची ककासयाने पुन्हा संसार ककासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती ठप्पार कुमारी गायनाचार्य वैभव महाराज वेलगळे आणि गायनाचार्य नितीन महाराज भोसले. साधा बाटो देव सर्वस्वाचे साधे साधा बाटो
देव सर्वस्वाची साठी साधावा तो देव सर्वस्वाची साठी प्रारब्ध तुटी क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होते जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान उत्तीर्ण चरण धरुणी भावे मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होते तुका म्हणे नीच भोग येईल निजता नाही होईल सत्ता दुजियाची मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी राहो निरंतर संतांचिया नमः परमहंसाय स्वाधित चरण कमल चिन्म करंदाय भक्त जन मानस निवासाय श्री रामचंद्राय सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू साधावा तो देव सर्वस्वाची साठी प्रारब्ध तुटी क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होते रंगा येई रंगा ये रंग ये रंग
सर्वस्वाची साठी प्रारब्ध तुटी क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होते प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करिता निवडलेला अभंग नानाविध फुलातील मकरंदाचा परिपाक म्हणजे मध त्या मधामध्ये असणारी माधुर्यता वाणीमध्ये असणारी चातुर्यता साहित्यामध्ये असणारी दिव्यता वशिष्ठांची परमशांती शुकाचार्यांचं वैराग्य प्रल्हादाची निष्ठा ध्रुवाचा निर्धार तसेच श्री प्रभू रामचंद्रांचा त्याग या सर्वांचा एकत्रितपणे समन्वय आपल्याला ज्या चरित्रामध्ये पाहावयास मिळतो ते श्रीमंत आणि उंच चरित्र म्हणजे जगद्गुरु शब्द प्रभू तुकाराम महाराज आणि अशा तुकाराम महाराजांचा मानवी जीवनातील अलौकिक एकमेवा अद्वितीय लौकिक साध्य अलौकिक साध्य प्राप्त करून घेण्यासाठीचा अट्टहास करणारी आणि उत्तर मीमांसा करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल अभंग साधू तुकोबारायांचा आहे अभंग सर्वांचा पाठ जरी नसला तरी अभंग अमृतापेक्षाही सुंदर आहे अभंगाच्या प्रथमच चरणाच्या प्रथम पदामध्ये तुकोबारायांनी सर्वांना हकारून सांगितलेलं आहे साधावा तो देव देव साधण्याविषयी तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये आग्रह करतात सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती मथुराबाई वाल्मिक कबाडी या आईन साहेबांचं शरीर शांत होऊन आज 1 वर्ष झालेलं आहे त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या श्राद्धविधीच्या निमित्तानं त्यांच्या 16व्या पिंडदानाच्या निमित्तानं आज या ठिकाणी त्यांचा संपूर्ण असणारा परिवार पैकी त्यांचे पतिदेव आहेत श्री वाल्मिक धोंडीबा कबाडी श्री अशोक धोंडीबा कबाडी दीर आहेत श्री उत्तम धोंडीबा कबाडी दीर आहेत श्री नीनाकांत भाऊ कबाडी पुतणे श्री राहुल अशोक कबाडी पुतणे श्री कैलास उत्तम कबाडी पुतणे श्री विलास उत्तम कबाडी पुतणे चिरंजीव सौका निर्मला नवनाथ नळे मुलगी चिरंजीव सौका अन्नपूर्णा योगेश शेळके मुलगी रोहिणी बापू पगारे मुलगी आणि संपूर्ण असणारा हा कबाडी परिवार आणि या परिवाराने एकदिवसीय कीर्तन महामहोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे ग्रामक्षेत्र गोदावरी मैयाच्या पावन तटावर दक्षिण वाहिनी गोदावरी मैयाच्या पावन तटावर वसलेल्या पुरातन ज्योतिर्लिंग शिवलिंग असणाऱ्या राघवेश्वर महादेवाच्या सानिध्यामध्ये परिकरामध्ये आपण वास करतोय आणि अतिशय सुंदर असा हा कीर्तन महोत्सव ज्या कीर्तन महोत्सवामध्ये माझ्या दोन्ही बाजूने उभे असणारे अतिशय वारकरी संप्रदायामध्ये असणारं ज्यांची दर्जेदार गायनाची साधना आहे अतिशय वजनदार असा ज्यांचा पखवाज आहे आणि एवढा सुंदर महाराज हा एका दिवसासाठी एवढा मोठा खटाटोप या कबाडी परिवाराने केला आहे कारणही तसंच आहे महाराज ज्याच्या कुळामध्ये वैष्णव जन्माला आलेलं असतं ना त्याला एकादशी कोणत्या वारी आहे हे विचारावं लागत नाही तो ही एकादशी आली की लगेच पुढची एकादशी कोणत्या तिथीला कोणत्या वारी येईल हे त्याला सांगावं लागत नाही कारण त्याचा पिंड जो आहे ना तो पिंड वैष्णवाचा असतो तसा या कबाडी परिवाराचा पिंडच वारकरी संप्रदायामध्ये अतिशय आखीव रेखीव नियोजन ज्यांच्याकडून होत असतात आमचे संपूर्ण कोपरगाव नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये सुंदर असं ध्वनी प्रक्षेपण जे करत असतात ज्या कीर्तनकारांचा आवाज ज्यांना आवाजही नाही त्यांना ते आवाज देतात आणि सुंदर असं ध्वनी प्रक्षेपण जे करत असतात आमचे रीनाकांत भाऊ कबाडी जोरदार त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा तुम्ही म्हणाल सुरुवातीलाच तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणण्याच्याच अगोदर टाळी महाराज परमार्थाच्या कार्याचा जो उत्सव आहे ना परमार्थाच्या कार्याचा उत्सव हा या सर्व अलंकारानेच वाढत असतो आज वारकरी संप्रदायाची सर्वात श्रीमंत साधना जर कुठली असेल एकांतातली साधना वेगळी आणि लोकांतातली साधना वेगळी अगोदर लोकांतातून साधना करावी लागते आणि मग लोकांतातून एकांताकडे त्या जीवाला त्या जीवात्म्याला न्यावं लागतं मग लोकांतामध्ये जर कुणाला जर आपल्याकडे
आकर्षित जर करायचं असेल तर तुमच्याजवळ त्याच्यासाठी काहीतरी विशेष ॲक्टिव्हिटी असाव्या लागतात. त्या ॲक्टिव्हिटी वारकरी संप्रदायामध्ये जेवढ्या आहेत ना तेवढ्या या जगतातील कुठल्याही आध्यात्मिक संप्रदायांमध्ये नाही महाराज. कारण या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा यांनी जे भजन घालून दिलेलं आहे ना, असं भजन, असा नाद ब्रह्म, असं नाम ब्रह्म, असं स्वर ब्रह्म तुम्हाला कुठल्याही संप्रदायामध्ये बघायला मिळणार नाही. आणि तो नाद पोचवण्याचं जर कोणी काम करत असतील तर ज्यांची साऊंड सिस्टीम डेकोरेटर्स जे असतात ना ते करत असतात. म्हणून वारकरी संप्रदायाच्या प्रचाराच्या माध्यमातून या लोकांचा खूप मोठा सहभाग आहे महाराज. तसेच या ठिकाणी त्यांच्याच प्रेमाखातर संपूर्ण जुळून आलेले हे वारकरी संप्रदायातील एक एक रत्न हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज असतील, कीर्तनकार हरिभक्तीपरायण भोसले महाराज असतील, आमचे पानगावाने भाऊ असतील, त्यांच्याबरोबर आम्ही खूप कार्यक्रम केलेले आहेत. पानगावाने भाऊ असतील, इकडे देवकर महाराज आहे, आमचे सांगवीचे नाना आहेत, आणि आपल्या कोपरगाव तालुक्यातलं अतिशय पारमार्थामध्ये ज्यांचं धडाडीचे कार्य आहे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये त्यांची तोफ वाजवली, असे हरिभक्तीपरायण आमचे बंधू गुरुदेव महाराज चव्हाण. सत्य अपने लिए जगह बना ही लेता है. वाजवण्याचं सांगावं नाही लागलं, बरोबर आहे ना. सत्य अपने लिए जगह बना ही लेता है. त्यांचं सुंदर असं कार्य आहे. माझ्या दोन्ही बाजूला 2 मृदंगाचार्य आहेत. हरिभक्तीपरायण निलेश महाराज पगार, हरिभक्तीपरायण बाळाभाऊ विघनवाडीकर. सुंदर अशी पेटीची साथ करतायत आमचे दादा, मागे उभे असणारे टाळकरी, आणि समोर बसलेले सर्व श्रोतृवृंद. तुमच्या हृदयात वसणाऱ्या वासुदेवाला, श्रीकृष्णाला, श्रीकृष्ण तत्वाला मनापासून अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. कुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अतिशय गोड असणारा हा अभंग. साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, प्रारब्ध तुटी क्रियमान. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, याचे यावत जीवानं आपल्या जीवनामध्ये साध्य ठरवलं पाहिजे. ते साध्य कोणतं ठरवावं, का ठरवावं? तुकोबाराय सांगतात, बाबा देवाला साधून घ्या. का हो महाराज, देवाला आम्ही का साधावं? साधावं म्हणजे काय? प्राप्त करून घ्यावं. देव आम्ही का प्राप्त करून घ्यावा? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जर तो प्राप्त करून घ्यावाच असं तुमचं म्हणणं असेल तर तो कसा प्राप्त करून घ्यावा? दुसरा प्रश्न. जर तुम्ही सांगता देव प्राप्त करून घ्यावा, कसा प्राप्त करून घ्यावा तेही सांगा, आणि त्या देवाला प्राप्त केल्यानंतर आम्हाला काय मिळेल? फळ. कारण फळाच्या अपेक्षेनेच प्रत्येक जीव कर्मामध्ये रत होत असतो. देवाला प्राप्त केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय फल प्राप्त होणार आहे, म्हणून आम्ही देव प्राप्त करून घ्यावा. असे 3 महत्त्वाचे प्रश्न. पहिला प्रश्न, का प्राप्त करून घ्यावा? दुसरा प्रश्न, कसा प्राप्त करावा? आणि तिसरा प्रश्न, त्याला प्राप्त केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय मिळणार आहे? अशा 3 प्रश्नांची उत्तरं आजच्या चिंतनामध्ये आपण बघणार आहोत. फक्त तुम्ही कीर्तन वर्ष श्राद्धाचं आहे असं वाटू देऊ नका, कारण तिकडं कावळा शिवण्याची लोट वाट बघत असतात. इथं काही कावळ्याचा प्रश्न नाही. कीर्तन वर्ष श्राद्धाचं आहे असं अशी भूमिका घेऊन बसू नका. काय असतं माहिती आहे का, आता सिस्टीम ज्यांची आहे ना त्यांना ते दररोजचे कीर्तनकार ते चांगले उगाळून पिलेले असतात. त्यांचं प्रत्येकाच्या मुखाकडं लक्ष असतं. गायकाला काही म्हणायचं असलं की गायक म्हणतो, बरोबर आहे ना, वाढवा, बेस वाढवा, इको वाढवा, ट्रबल वाढवा, अजून काय काय काय.
इकडे यांना जर वाजवायचं असेल तर ते म्हणतात चाटी, काय वाढवा वाढवा. कमी करायला कोणी सांगतं का? गायक सांगतात वाढवा, मृदंगाचार्य सांगतात वाढवा. आम्हालाही थोडी जास्त कमी जास्त झालं की आम्ही म्हणतो वाढवा. सांगू तुम्हाला, मला असं वाटतं साऊंडच्या आवाजाची उंची वाढवण्यापेक्षा आपण जर आपल्या साधनेची जर उंची वाढवली तर आपल्याला साऊंडचा आवाज वाढवण्याची गरजच पडणार नाही. आपण आपल्या साधनेची उंची वाढवावी, आपण आपल्या साधनेची भूमिका वाढवावी, आपण आपली साधना वाढवावी. शब्दाची उंची वाढवण्यापेक्षा, आवाजाची उंची वाढवण्यापेक्षा आपण आपली अंतरंग साधना कशी वाढवता येईल याच्यासाठी अट्टहास केला पाहिजे. आणि याच्यासाठी अट्टहास करणारे जे संत आहेत ना, ते संत ज्या आसनावर उभं राहून कीर्तन करत होते त्या आसनाची आज संप्रदायाला नितांत गरज आहे दादा, नितांत गरज आहे त्या आसनाची. तुम्ही म्हणाल एवढं सुंदर तुमच्यासाठी उंच आसन केलं ना ताई, अजून कोणतं आसन पाहिजे होतं? आज वारकरी संप्रदायातील प्रत्येक कीर्तनकाराला जगद्गुरु तुकोबारायांच्या एका विशिष्ट अलौकिक आसनाची गरज आहे महाराज. ज्या आसनावर उभं राहून तुकोबाराय कीर्तन करत होते, वारकरी संप्रदायातील काकडा भजनामध्ये तुकोबारायने ते आसन सांगितलंय महाराज. चित्ताचे आसन तुका करी तो कीर्तन, तुका करी तो कीर्तन, तुका करी तो कीर्तन. आसन सांगितलंय? चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. कुठलं आसन पाहिजे कीर्तनकाराला? त्याची जी कीर्तनाची जी भूमिका आहे ती सुरुवातही चित्तापासून व्हावी आणि समारोपही चित्तापर्यंत जाऊन व्हावा महाराज. जर अशी जर अंतरंग साधना जर आमची असेल तर तुम्ही सुद्धा, आमचे गुरुजी सांगायचे, मग आड्यातच नाही तर पोऱ्यात. बरोबर आहे ना? आडातच नाही तर मग पोऱ्यात येईल कुठून महाराज? यासाठी संतांच्या सानिध्यात जाण्याची गरज आहे. आपल्यावर अगोदर संत कृपा व्हावी, शास्त्र कृपा व्हावी, आणि तिसरी कृपा आहे आत्मकृपा. आत्मकृपा ज्याच्यावर झालेली आहे ना महाराज, त्याला या जगामध्ये कशाचीही परत प्राप्त करण्याची गरज ती आपल्याला झाली का? नाही. मग आपल्यासाठी आजचा अभंग आहे. काय असतं? आजी सौभाग्यवती गेलेल्या आहेत. मला वाटतं आजींना मुलगा नाही, 3 मुली आहेत. 3 मुली आहेत आणि भाग्य असतं महाराज, नुसतं भाग्य नाही ते सौभाग्य झालं. सौभाग्य स्त्रीचं कशाने होत असतं? जाताना तिच्या कपाळावर आखीव रेखीव कुंकू तिच्या बरोबर जावं, जातानी तिचा सर्वांनी मळवट भरावा कुंकुवाने. हे स्त्रीच्या जीवनातलं सौभाग्य आहे. आणि आईसाहेबांचं जाताना कुंकू त्यांच्या बरोबर गेलं, हे त्यांचं पहिलं सौभाग्य. दुसरं सौभाग्य आहे, या मावलीनं 3 मुलींना जन्म दिला. मला सांगा, व्यावहारिक भाषेमध्ये आज मुलाचा बाप श्रीमंत आहे की मुलीचा बाप? बरोबर आहे ना? आज मुलीचा बाप सर्वात श्रीमंत आहे. असे 10-10, 20-20 एकरावाले मुलीच्या बापांच्या, ज्याला राहायलाही घर नाही, त्याच्या माग पळतायत. कशासाठी? 7-12 नाही महाराज. तुमची मुलगी
आम्हाला द्या. म्हणजे मुलीचा बाप श्रीमंत आहे, मुलीचा बाप श्रीमंत आहे. मुलीला जन्म देण्यासाठी रघुवंशामध्ये एका स्त्रीनं महाराज ऋषीमुनींना लाच दिली होती, टेबला खालून धन दिलं होतं. कारण राजाला वाटलं होतं मला मुलगा व्हावा आणि राणीला अपेक्षा होती मुलीची, म्हणून तिनं ऋषीमुनींना महाराज रात्रीच धन दिलं आणि सांगितलं मंत्रांमध्ये बदल करायचा आहे, मला मुलगा नकोय, मला मुलगी हवी आहे. पहिली मुलीची अपेक्षा करणारी भागवतामधील रघुवंशातील एक आदर्श नारी जर कोण असेल तर ती आहे श्रद्धा देवी. तिनं प्रार्थना केली होती ऋषीमुनींना महाराज, मुलीचा बाप सगळ्यात श्रीमंत बाप आहे आणि या मातेला तर महाराज एक नाही तीन मुली आहे. या तिन्ही मुलींनी आपल्या आचाराचा विचाराचा आदर्शांचा सुगंध त्यांच्या परिवारामध्ये पसरवलेला आहे. आणि म्हणून आजींचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे. श्राद्ध हे श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलं जातं. तुम्ही म्हणाल नाही केलं तर काय होईल, करायलाच पाहिजे का, तर तेच तुम्ही सगळं ऐकून गेलेलं आहात नाही का. आहा कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. जर मुलं जर त्यांच्या आई वडिलांच्यासाठी जर तर्पण विधी करत नसतील तर त्यांचे जे पितर आहेत ते काय करतात, आहा कटा त्यांचे करीती पितर, कटा कटा त्यांच्या नावानं बोट मोडतात. त्यांच्या डोळ्यातून आलेले जे अश्रू आहेत ते त्यांच्या परिवारामध्ये कलह घेऊन जातात, असंतोष घेऊन जातात, अशांती घेऊन जातात, असमाधान घेऊन जातात. आणि मग लोक ब्राह्मणाकडे जातात, काय करावं, किती केलं तरी पुरतच नाही. कसं पुरेल हो, जर तुमचे पितर जर तुमच्यावर जर प्रसन्न नसतील तर कितीही केलं तरी पुरणार नाही. आणि जर तुम्ही जर तुमच्या पितरांना जर प्रसन्न केलेलं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती, त्यांचे साधा कल्याण इच्छिती. आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती, त्यांचे सदा. मग ते पितर आशीर्वाद देतात आणि त्यांच्या मुखातून जे उद्गार निघतात, त्यांच्या मुखातून जी आशीर्वचने निघतात ती त्यांच्या परिवारामध्ये संतोष, समाधान, शांती या रूपाने नांदत असतात. मग हे कमी जरी असलं ना तरी ते कुटुंब अतिशय आनंदात राहत असतं महाराज, अतिशय आनंदामध्ये ते परिवार असतो. आणि म्हणून श्रद्धायुक्त अंतःकरणानं संप्रदायामध्ये हिंदू धर्मामध्ये जे केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. महाराज या अभंगामध्ये अतिशय सुंदर असा उपदेश करतात. आपण 3 प्रश्न पाहिले. पहिला प्रश्न होता काय, का साधावा, कसा साधावा आणि त्याला साधल्यानंतर आम्हाला काय मिळेल. पहिला प्रश्न आहे का साधावा. तर आपण जीवनामध्ये दररोज साधतच आहो महाराज. दररोज जी आपली धावपळ चाललेली आहे ना, कशासाठी चाललेली आहे, साधायसाठीच काढलेली आहे, चाललेली आहे. काहीतरी साध्य करायचं आहे, काहीतरी साध्य करायचं आहे. बरं, साध्य कशाला म्हणतात, साध्य कशाला म्हणतात. साध्याच याचा शब्द अर्थीय शास्त्रीय अर्थ असा आहे, ज्याची प्राप्ती झाल्यानंतर दुसरं काहीच प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही, या नाम साध्य. मग आपण प्रपंचामध्ये जे जे साध्य केलेलं आहे त्याने आपली
तृप्ती झाली का? झाली नाही. त्याने तर अजून आपली तृष्णा वाढत 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 चाललेली आहे. आणि ज्ञानोबाराय तर सांगतात, आपल्या जीवनामध्ये साध्याची प्राप्ती जोपर्यंत होत नाही ना, एकनाथी भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, उद्धवा जववरी अर्जुना तव बोधो भेटेना मना तव वरी या साधना भजावे लागे. भगवान ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला हेच सांगतात, काय? जववरी अर्जुना, जोपर्यंत अर्जुना तो बोध मनाला भेटत नाही ना, तोपर्यंत साधन करावं लागेल. मग आपण जी साधना करतोय ती साधनं आपल्याला साध्यापर्यंत नेणारी आहेत का? तर पहिली गोष्ट, महाराज, एक वर्ग असा आहे ज्यानं आपल्या जीवनामध्ये साध्यच ठरवलेलं नाही. त्याने काही ठरवलेलं नाही आपल्या जीवनामध्ये, साध्य ठरवलेलं नाही. दुसरा आहे ज्यांना साध्य ठरवलेलं आहे पण चुकीचं ठरवलेलं आहे. तिसरा वर्ग असा आहे ज्यानं साध्य ठरवलेलं आहे पण ते साधायचं कसं हे त्याला माहीत नाही. आणि चौथा वर्ग आहे ज्यांनी ठरवलेलं साध्य पूर्णही झालेलं आहे, पण जगाने ठरवलेलं जे साध्य आहे ते साध्य पूर्ण करण्यासाठीच यांनी अवतार घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. पहिला वर्ग आहे साध्यच ठरवलेलं नाही, ठरवलेलंच नाही. महाराज मला सांगा, गाडीत बसायचं आधी ठरवावं की कुठं जायचं हे आधी ठरवावं? त्याच्यापेक्षा सोपं सांगते. कुंभार येऊन कोपरगावला गाडी जाते, पहिली गाडी. बरं, पहिली गाडी सकाळी 8 वाजता जाते. मग सकाळी 8च्या गाडीनं जर कोपरगावला जायचं आहे तर आपण किमान आवरून सावरून 8:30 पर्यंत स्टँडला, बरोबर आहे ना? 8:30 पर्यंत किती वाजेपर्यंत पोचलं पाहिजे? तुम्ही म्हणाला, अहो ही गाडी नाही मिळाली तर कोपरगावला जायला आम्हाला किती काही साधनं ना. महाराज, कोपरगाव हे व्यावहारिक ठिकाण आहे, पण आपल्या साध्यापर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर आपण अगोदर ते निश्चित ठरवलं पाहिजे. एक वर्ग असा आहे साध्य ठरवलेलंच नाही, ठरवलेलंच नाही. आमचे गुरुजी सुंदर गाथामूर्ती रमभाऊ महाराज राऊत याच्यासाठी सुंदर दृष्टांत सांगायची, ऐका. एक 40-45 वर्षाचा गृहस्थ आहे महाराज. मुलं लग्नाची बाकी आहेत, मुली लग्नाच्या बाकी आहेत, अजून शेती नावावर झालेली नाही, वाटप व्यवस्थित झालेलं नाही. पण याला काय गरका आला कुणास ठाऊक, याने ठरवलं महाराज, खाल्लं की झोपायचं, खाल्लं की झोपायचं. कधी मारुतीच्या देवळात जाऊन बसतो, कधी म्हसोबाच्या देवळात जाऊन बसतो. खाल्लं की गावात जातो, तिथून आलं की खातो, खाल्लं की झोपतो. महाराज बायको वैतागून गेली, तिला वाटलं काय करावं, भाऊबंधांचा एवढा विकास होऊ राहिला, त्यांचा झोपड्याचे बंगले झाले, आपल्या पोरांचे अजून लग्न व्हायचे, ह्या बाबाला काय करावं आता. तिनं त्याच्या मित्राला सांगण्याचा विचार केला. तो भाऊसाहेब आला घरी आणि त्याला सांगितलं, अहो तुमच्या मित्राला काही समजून सांगा ना. अहो काहीच करत नाहीत ना, ते काहीच करत नाहीत. म्हटले तुम्ही तुमच्या मित्राला चांगलं समजावून सांगा. मग भाऊसाहेब म्हटले, थांबा वहिनी, काळजी करू नका, माझं तो लहानपणापासून ऐकत आलाय, माझा शब्द तो डावलत. अशी मैत्री असावी, डावलत नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. भाऊसाहेब रावसाहेबांच्या खोलीत गेले. ते झोपलेलेच होते. म्हटले, रावसाहेब मित्रा, अरे इकडे झोपण्याची वेळ आहे का? पावसाळ्याचे दिवस आहे, मडे झाकून या, करीती पेरणी. अरे ह्या दिवसामध्ये मळ असलं तर झाकून ठेवायचं आणि पेरायला जायचं. तू गड्यासारखं गडीतून झोपून राहिला. म्हटले खुशाल. तो उठून बसला. तो म्हटलं, आधी तंबाखू दे. बरं, चोळता मग, बरं काय म्हणणं आहे तुझं? अरे गड्या, असं कुठं झोपत असतात का? अरे 50 वर्ष जर राजासारखं जर जगायचं असेल ना तर 5 वर्ष गाढवासारखं राबलं पाहिजे. 50 वर्ष जर तुम्हाला राजासारखं जगायचं असेल तर 5 वर्ष गाढवासारखं राबलं पाहिजे. आणि महाराज, जर
तुम्हाला जर राजासारखं जगायचं नसेल तर अगोदर 5 वर्ष राजासारखं जगा, 50 वर्ष गाढवासारखं ओझच व्हावं लागेल. मग तुम्ही ठरवा, आधी गाढव व्हायचं की राजा व्हायचं. आपल्या उमेदीच्या काळामध्ये माणसाने निष्क्रिय राहता कामा नये. त्यानं आपलं कर्तव्य जे कर्म आहे ते प्रामाणिकपणानं आणि तातडीनं केलं पाहिजे. महाराज एवढं उपदेश ऐकल्यानंतर तो म्हटला, बरं काय करावं असं तुझं म्हणणं आहे मित्र, सांग तरी. तर म्हटलं काय नाही, अरे मी तुला 10,000 रुपये देतो भांडवल. कोण देतं आज? तो म्हटलं मी तुला 10,000 रुपये देतो आणि असं करायचं. म्हटलं काय करायचं 10,000चं? म्हटले धंदा टाक. त्या धंद्यामध्ये जर तुला यश जर आलं तर 6च महिन्यात 10,000चे 1,00,000 रुपये होतील. तो म्हटला बरं झाले 1,00,000 रुपये, पुढं काय? ते म्हटलं अरे ते पैसे परत बिझनेसमध्ये टाकायचे आणि परत 6 महिन्यानंतर तुझे 1,00,000चे 10,00,000 रुपये होतील. बरं, तो म्हटला 10,00,000 झाले, पुढं काय? तो म्हटला तेच पैसे परत स्टॉक मार्केटमध्ये टाकायचे आणि बाटली पिऊन झोपून राहायचं. बरोबर आहे ना? टाकू नका. ते म्हटला तेच 10,00,000 रुपये परत बिझनेसमध्ये टाकायचे. अरे 1 वर्षामध्ये तुझा 1 कोटी रुपये प्रॉफिट असेल. तो म्हटला बरं झाला 1 कोटी रुपये प्रॉफिट, पुढं काय? ज्यांना काही करायचंच नसतं ना ते म्हणतात पुढं काय, पुढं काय? तो म्हटला अरे 1 कोटी रुपये जर तुला प्रॉफिट जर झाला, मग म्हटले पुढं काय? म्हटले काही नाही, आता निवांत बसायचं, काहीच करण्याची तुला गरज राहणार नाही. तो म्हटला बस एवढंच ना? आता तेच चालू आहे ना, आता मी तेच करतोय ना, काहीच करायचं नाही. 1 कोटी रुपये मिळून जर काहीच करायचं नसेल, आताही मी काहीच करत नाही ना. साध्यच ठरवलेलं नाही, पहिला वर्ग. दुसरा जो वर्ग आहे त्याने साध्य ठरवलेलं आहे पण ते चुकीचं ठरवलेलं आहे. महाराज काहींचं साध्य असतं शेजारच्या बिघा बांधाच्या जवळचा जाऊच द्यायचा नाही. मग त्याच्यासाठी पहिली गोष्ट कोरून काढायचा, नाहीतर मग लिहून घ्यायचा. पण हे साध्य आहे का? नाही. नाही करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. आम्ही साध्य या दुसऱ्या वर्गानं जे साध्य ठरवलेलं आहे ना ते चुकीचं ठरवलेलं आहे. त्यानं साध्य ठरवलेलं आहे सत्तेचं, संपत्तीचं. महाराज लौकिक साध्य त्यानं ठरवलेलं आहे आणि सत्ता आणि संपत्ती सांगू का तुम्हाला, ही क्षणाची आहे. महाराज कशी आहे? संपत्तीची व्याख्या ऐका. जी तुम्ही नाही, संपत जाते तिचं नाव आहे संपत्ती. आणि संपत्ती कशी आहे महाराज? वाऱ्यासारखी आहे, वाऱ्यासारखी. हे तो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल, हे तो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल. साचुकारे जाईल, हे तो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल. माया विघ्ने भ्रम न करे, म्हणता मी माझे निवारे, हे तो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल. माया विघ्ने भ्रम न करे, म्हणता मी माझे निवारे, हे तो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल. माया विगणे भ्रमला खरे,
हे तो संपत्तीचे वारे साचो करे जाईल. संपत्ती वाऱ्यासारखी आहे महाराज. आज आपल्याकडे आहे, उद्या ती कुणाच्याकडे तरी जाऊ शकते, चंचल आहे. आणि दुसरी गोष्ट, तिचं वाहन जे आहे ना संपत्तीचं, संपत्ती म्हणजे लक्ष्मी. आणि लक्ष्मीचं वाहन काय आहे? ज्याचं नाव दिवसाही घेऊ नये रात्रीही घेऊ नये. काय? घुबड. घुबडाला संस्कृत शब्द आहे उल्लू. महाराज, ज्याच्या खिशात असते त्यालाही उल्लूच बनवते आणि ज्याच्या नसते त्यालाही उल्लूच बनवते, कारण हिचं वाहनच उल्लूक आहे महाराज. हे तो संपत्तीचे वारे साचो करे जाईल. म्हणून साध्य जे ठरवलेलं आहे, आम्ही जे साध्य ठरवलेलं आहे ते साध्य ठरवलंय पण चुकीचं ठरवलेलं आहे. का हो? मग हेही साध्यच आहे ना, हे प्राप्त केल्याने काय बिघडलं? अहो, हे कितीही जरी प्राप्त केलं तरी जे खरं साध्य आहे ते जर प्राप्त केलेलं नसेल, वास्तव साध्य जर प्राप्त केलेलं नसेल तर ततः किम ततः किम ततः किम. बाकीचं कितीही जरी केलं आणि हे एक केलेलं जर नसेल तर सगळा भोपळाच आहे महाराज. गुरुजी याच्यावर सुंदर दृष्टांत सांगायचे. काय झालं? गावातला पाटील होता, जुन्या काळचा पाटील. गावामध्ये त्याची सावकारकी, त्याच्याकडं महाजनकी, त्याच्याकडं पाटीलकी, त्याच्याकडं आणि जमीनही त्याच्याकडं महाराज 400-500 एकर जमीन. या पाटलाला बरेच दिवस मुलगा झाला नाही. बऱ्याच दिवसांनी यत्न करून झाली ती एकच मुलगी झाली, एकुलती एक मुलगी. महाराज, पाटलाची मुलगी म्हटल्यानंतर तिचा विवाहही शहराच्या ठिकाणच्या अशा मोठ्या शिकलेल्या गडगंज संपत्ती असणाऱ्या एका पाटलाच्याच मुलाबरोबर झाला. पण हा पाटलाचा मुलगा शेती करत नव्हता महाराज, हा एका कंपनीचा मॅनेजर होता. आणि पाटलाने त्याला मुलगी दिली. मुलगी दिल्यानंतर सगळं काही सुरळीत चाललेलं होतं, पण पाटलाला एकच खंत होती. 3 वर्ष झाले मुलीचं लग्न होऊन, पण जावई काय पाटलाचा अजून गावात आला. आणि पाटलाला तर जावयाचा इतका अभिमान महाराज, इकडच्या मंडळीपेक्षा इकडच्या मंडळींना जास्त असतो. नुसता एखादा इंजिनियर असू द्या तरी सुद्धा तिला जावई पुराण सांगायचं म्हटलं की ती बाकीची सगळे कामं बाजूला टाकते. फक्त तिला विचारायचं जावई काय करतात. महाराज, ती कशी का नशी इंग्रजी सांगते, हिंदी सांगते, मराठी सांगते, फेस येतो तोंडाला सांगता सांगता. काय जावई पुराण, ते तशी आहेत, ते तशी आहेत, ते तशी आहेत. महाराज, दोघांनाही वाईट वाटायचं. जावई भरपूर मोठा आहे, सगळी कंपनी त्याच्या ताब्यात आहे. काय असतं, आमदारापेक्षा आमदाराच्या पीएला जास्त अधिकार असतात. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? त्याच्या पीएला त्याच्यापेक्षा जास्त अधिकार असतात. कंपनीच्या मालकापेक्षा मॅनेजरला जास्त अधिकार महाराज. मग पाटील कायमच सांगायचा, आमच्या जावयाच्या ताब्यात आखी कंपनी आहे म्हटले. अहो, पण तुमच्या जावयाच्या ताब्यात कंपनी आहे, पण आला का 3 वर्षापासून तुमच्या दारात कधी तो जावई? विचारतो का तुम्हाला हिंग लावून तरी? मग ते पाटलाला वाईट वाटायचं महाराज. पाटील कायम तार पाठवायचा, जावई एकदा वेळ काढून यावं बरं, एकदा वेळ काढून या. जावयालाही वाटायचं काय करू मामा, भरपूर वाटतं पण काय करू, कामं इतकी असतात, माझ्याशिवाय मीटिंग होत नाही, माझ्याशिवाय टेंडर पास होत नाही, माझ्या सहीशिवाय कंपनीचं पान हलत नाही, काय करू. एवढं करून महाराज कर्मधर्म संयोगाने कंपनीतल्या कामगारांनी संप केला. 8 दिवस महाराज काम कंपनीचं बंद राहिलं. याला वाटलं कामगारांचा संप आहे, आपण एकदा सासूरवाडीला जाऊन येऊ. आणि महाराज सासऱ्याला तार पाठवली, सासरे बुवा या वेळेस म्हटले 1 दिवस तुमच्यासाठी काढला बरं, या वेळेस मी तुमच्याकडं येणार आहे. सासऱ्याला महाराज इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की त्याने दावणच ठेवली महाराज. आमदाराला आमंत्रण दिलं, खासदाराला आमंत्रण दिलं. आता याच्या ताब्यात सगळी गावं, मतदान सगळं याच्याच नावावर म्हटल्यावर खासदाराला येणं भाग आहे ना. खासदार आले, आमदार आले, सगळ्या पंचकोशीतील सरपंच, कार्यकर्ते, तसं गावालाही सगळे आमंत्रण होतच. काय कारण?
जावई येणार आहे, जावई येणार आहे. जुन्या काळातली गोष्ट, जावयाकडं काही गाडी नव्हती. महाराज यानं इतकी काही गावाला सजावट केली. महाराज केळीचे खांब लावलेले आहे, आंब्याच्या डहाळ्या लावलेल्या आहे. महाराज स्वागतासाठी 5 सुवासिनी तयार ठेवलेल्या आहेत. ब्राह्मणही मंत्र म्हणायला बनवून ठेवलेले आहे. आणि श्री बालाजीचा बेत केलेला आहे. श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, श्री बालाजीचा बेत केला. कुणासाठी? जावई येणार आहे. आणि महाराज संध्याकाळी सासूबाईला तर महाराज कुठली घालू, कुठली घालू, काय काय घालू, काय काय घालू, कुणासाठी? एवढं महाराज इतकी तयारी केली, इतकी तयारी केली. 11 वाजता गाडी येणार होती. 11 वाजता गाडी येणार म्हटल्यानंतर सासरे बुवा 2-3 बैलगाड्या सजवून गावातल्या बस स्टँडला जाऊन उभे राहिले. 11 वाजता गाडी येणार, जावई येणार. इकडं सगळा घमघमाट पकवानांचा चाललेला आहे आणि सगळी जनता एकत्रित झालेली आहे. सासरे बुवा आणायला गेलेले आहे. इकडं ताटं घेऊन सगळ्या उभ्या. गाडी आली. गाडी आल्यानंतर एक 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 खाली उतरतोय. सासऱ्याचं लक्ष कुणाकडं? सुटाबुटातलं कधी उतरतंय, सुटाबुटातलं कधी उतरतंय. पण सगळे धोत्रातले, पायजम्यातले असेच उतरू राहिले. सासरे बोल वाटलं मॅनेजर आहे, पुढं बसवायचं ना ड्रायव्हरने माझ्या जावयाला. हे सगळ्यांच्या मागं कसं बसलं पाहुणं. मला सगळे उतरले. कंडक्टरनी बेल दिली. गाडी पाटलाचा जीव, बीपी वाढून गेला पाटलाचा. जावई कसे नाही उतरले. तेवढ्यात कंडक्टरनं परत गाडी थांबवली आणि गाडी थांबवल्यानंतर विचारलं, पाटील आहे का पाटील? पळतच गेलो. दरवाजा उघडायला लागला. कंडक्टरने खिडकीतूनच चिठ्ठी दिली महाराज. आणि कंडक्टरने चिठ्ठी दिलेली पाटलानं घेतली आणि उघडून पाटील वाचायला लागले. वाचताना पाटल्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. महाराज काय झालं? सासरे बुवा निघालो होतो बरं का, बॅग तयार करून ठेवलेली होती. पण अचानक कामगारांनी संप मागे घेतला आणि मग थोडंसं कॉम्प्रोमाइज करण्यासाठी, तडजोड करण्यासाठी, कंपनी ताब्यात आहे ना, मग तडजोड करण्यासाठी मलाच जावं राहावं लागणार होतं. त्यामुळे सासरे बुवा एवढ्या वेळेस माफ करा. महाराज तिकडं सासूचा दिवा ओवाळायला हातात घेऊन ठेवलेला. सासरा तर मटकन खालीच बसून घेतलं महाराज. 2 जणांनी उचलून घरी नेलं. बरं चौघं लागले नाही. 2 जणांनी उचलून घरी नेलं. सासूबाई म्हटल्या काय झालं? सासूबाईला वर्तमान कळालं. अहो काय करता ती पैठणी नतन ते दागिने ब कुठं काढावेत असं सगळं सासूबाईचं तोंड आणि मेकअप तो सगळा. इकडं गावातले लोक म्हटले किती वेळ वाट बघायची आता. अहो हे सगळं होता होता 12 वाजले. आणि 12 वाजल्यानंतर मग एक शहाणा होता ते म्हटलं धरा पंक्ती. मग काय आता बाकीचे म्हटले घ्या बसून, घ्या बसून. महाराज पंक्ती जेव्हा बसल्या, आता सकाळपासून येऊन बसलेले, अशा भुका लागलेल्या होत्या त्यांना. एवढ्या मोठे पातेले भरून ठेवलेले, भराभर बादल्या संपू लागल्या. लोक जेवू लागले. जेवल्यानंतर दारातच तिकडं पाटीलाला येतो पाटील. मग हसून पाटील म्हणतो. इकडं पाटील आणि पाटलीने एकत्र आले व सज्जामध्ये चक्रा मारतायत. सगळं केलं वाया गेलं, सगळं केलं वाया, सगळं केलं वाया गेलं. एक जण म्हटला ओ कसलं वाया, पंक्तीत एक शीत सुद्धा ठेवला नाही लोकांनी, साठून पुसून. अहो काहीच वाया गेलं नाही ना. सासरा म्हटला आता काय सांगता, सगळं वायाच गेलं की. अहो ज्याच्यासाठी केलेलं होतं तोच जर आला नाही तर बाकीचे 1000 जेवले काय आणि लाख जेवले काय, वायाच गेलं ना महाराज. दृष्टांत संपला, सिद्धांताकडे चला. जर तृप्त झाला नाही तर बाकीचे तृप्त होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एक अंतरात्मा जर तृप्त झालेला नसेल, ज्ञानोबा यांच्या भाषेत ऐका, तृप्ती झाली जैसे साधने सरती अपैसे,
देखा आत्मतुष्टी तैसी साधने नाही. जर तृप्ती झाली, भांड्यात कितीही पक्वान्न असले पण पोट भरलं की भांड जसं बाजूला सरतं, तसं आत्मतृप्ती झाली की कुठल्याही विषयाची इच्छा अंतःकरणामध्ये शिल्लक राहत नाही. म्हणून त्रितृप्ती साधण्यासाठी काय केलं पाहिजे? एक देव साधला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तिसरा वर्ग आहे, साध्य ठरलेलं आहे पण साधायचं कसं माहीत नाही, याचं नाव आहे जिज्ञासू वर्ग. आणि चौथा वर्ग आहे ज्यांचं साध्य ठरलेलं साध्य पूर्ण झालेलं आहे पण जगाने ठरवलेलं साध्य पूर्ण करण्यासाठी ज्यांनी अवतार धारण केलेला आहे. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी संत जे आहेत त्यांना कुठलंही इच्छित कार्य जगामध्ये करायचं शिल्लक राहिलेलं नाही. प्राप्तची प्राप्ती झालेली आहे, अप्राप्ताचीही प्राप्ती झालेली आहे. अप्राप्त जे आहे त्या लौकिक वस्तू, प्राप्त जे आहे जे ईश्वर सत्तेचं जे प्राप्ती आहे ती प्राप्त झालेली आहे. तरीही जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, संतांचं जे कार्य आहे ते आपलं साध्य पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत. पहिला प्रश्न आपला होता, देवच का साधावा? आपण बघितलं, बाकीचं सगळं केलं म्हणजे हे केलेलं नसेल तर बाकीचं सगळं वाया जातं. मला सांगा, 0 अधिक 0 बरोबर 2 0 अधिक 1 0 0, 3 0 अधिक, बरं शून्याची किंमत किती? शून्याला किंमत किती? पहिली गोष्ट आहे की नाही? शून्याला किंमत आहे. शून्याचा शोध कोणी लावला? शून्याचा शोधच जर लागला नसताना तर कुठलंच मॅथ या जगामध्ये महाराज सगळे व्यवहार शून्य असते. लोक शून्य आहे म्हणून सगळं आहे. पण शून्य म्हणजे किती? अहो शून्य म्हणजे काहीच नाही. शून्य म्हणजे काहीच नाही, काही नाही. 3 0 शून्यच होते पण त्या 3 शून्याच्या पुढे एक दांडी ओढली. आता शून्याची किंमत किती? 1000 रुपये. आता शून्याच्या त्या शून्याच्या पुढे अजून 1 0 दिला, आता शून्याची किंमत किती? 10,000 रुपये. अजून 1 0 दिला. आपल्याला कुठं द्यायचे? नुसता भोपळा द्यायचा आहे पुढे. 1 करोड रुपयापर्यंत 6 शून्याची किंमत. काही नाही, एक पोरग आलं महाराज, त्यानं पुढची दांडीच पुसून टाकली. आता शून्याची किंमत किती? दृष्टांत संपला. आपण आपल्या जीवनामध्ये जे जे काही प्राप्त केलेलं आहे ना ते सगळे भोपळेच आहे महाराज, सगळे भोपळे आहे. त्या सगळा शीनच आहे महाराज. जर एक हरिभक्तीची दांडी जर आपल्या भोपळ्यांच्या पुढे नसेल ना तर बाकीचे सगळे भोपळेच आहेत. म्हणून एक देव आपलासा करून घ्यावा. तो एक जो आहे ना तो एक आपला करून घ्यावा, त्याची प्राप्ती करावी. कारण काय? अरे बाबा, तुझ्या जीवनातलं पहिलं तर दुःख जाईल. दुःख जावं वाटतं की नाही? दुःख जाईल. तुकोबाराय सांगतात, देवाचं दर्शन झालं, देवाची प्राप्ती झाली की मगच दुःख जात. मग दुःख जाय सर्व त्याचे, मग दुःख जाय.
देखिलिया पाय त्याचे पाय देखिल्यानंतर मग दुःख जाय. त्याचे पाय पाहिले की दुःख जातं आणि दुःख गेल्यानंतर काय होतं? सुख होतं. जाईल भवश्रम सुख होईल. दुःखाचं परिवर्तन कशामध्ये होईल? सुखामध्ये होईल. महाराज देव का साधावा हे आम्हाला कळलं. त्याची प्राप्ती झाल्याशिवाय आमचं दुःख जाणार नाही. दुःख जावं सर्वांना वाटतं, पण दुःख जाण्यासाठी काय करायला पाहिजे ते आपण करत नाही. काय केलं पाहिजे? देव आपलासा केला पाहिजे. मग देव जर आपलासा करायचा आहे त्या एका देवाला साधलं पाहिजे. पण महाराज वाटलं आम्हाला, पटलं आम्हाला देव साधला पाहिजे, पण तो साधायचा एवढा सोपा आहे का? तो काय बांधावरचा म्हसोबा आहे का? 2 पायाचं दिलं साधलं. तो काय म्हसोबा आहे का? नाही महाराज, ती काही लखाई जोखाई नाही. हा थोरला देव लाचुंगा भारी. हा थोरला देव किती लाचुंगा आहे महाराज. हा लाच घेतल्याशिवाय प्राप्तच होत नाही. तुम्ही म्हणाल देवाला लाच, अहो ऐका ना, लाच कशाची द्यावी लागते? याला लाच द्यावी लागते. थोरला देव लाचुंगा पूर्ण. तो न भेटे जीव घेतल्या वाचून. जीव घेतल्याशिवाय तो भेटत नाही ना. त्याला कशाची लाच द्यावी लागते? त्याला जीवाची लाच द्यावी लागते महाराज. नामा म्हणे जीवे करीन निंबलोन विटे सहित चरण ओवाडीन. सांगा ना महाराज, मग तो कसा साधावा? अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. साधवा कोण साधावा? देव साधावा. कसा साधावा? सर्वस्वाचे साठी. साठी नाही बर का, ठ जर वापरला असता तर अर्थ बदलला असता. साठी या शब्दाचा अर्थ आहे मोबदला. देव साधण्यासाठी त्याला लाच मोबदला काय द्यायचा? तर सांगतात सर्वस्वाचे साठी. त्याला काय द्यायचं? सर्वस्व द्यायचं. इतकं सोपं आहे का बोलण्या इतकं? ते इतकं सोपं आहे का? पायातलं महाराज चप्पल जरी गेली तरी आपल्याला 8 दिवस हळहळ लागते. इथं सर्वस्व द्यायचंय. सर्वस्व द्यायचंय त्या देवाला. मग कसं द्या? विहंगम मार्गाने जर देता आलं नाही तर पिपीलिका मार्गाने द्या.
कसं द्या, हळू 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 देत चला. काय करायचं, अगोदर आपलं धन द्यायचं. अगोदर धन दानामध्ये द्यायला सुरुवात करा. धन दिलं, दानाने धन शुद्ध होतं. आता मन द्या, त्या देवाला मन द्या. तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मन हे मोगरा, मन हे मोगरा, अर्पुणी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मन भगवंताला अर्पण करा. मन झालं. आता मन अर्पण झाल्यानंतर आपल्याकडं जे राहिलेलं आहे ना, ज्याचा आपल्याला अहंकार आहे, कशाचा, देहाचा, तो देहही समर्पिजे. देह समर्पिजे देवा, भर काहीचा मग काय होईल, होईल अघवा. तुका म्हणे आनंद, आनंदच आनंद जीवनात होईल. देह देवाला समर्पित करा, मन देवाला समर्पित करा. अजून एक महत्वाची गोष्ट राहिली, जी आपण मनही देतो, देहही देतो, पण आपल्याजवळ सर्वात महत्वाचं ज्याने आपण चालतो तो मात्र आपल्याला जीवापेक्षा जास्त प्रिय असतो. काय, प्राण. आणि तुकोबाराय सांगतात तो प्राण सुद्धा. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण करा, देवासी अर्पण करा, देवासी अर्पण. प्राणही देवाला अर्पण करा. महाराज एवढं सोपं नाही वो, आम्हाला अजून आम्ही अपरिपक्व आहोत. कसं अर्पण करायचं महाराज म्हटले, हे जर समजत नसेल तर अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगतो. एक सर्वस्व भगवंताला कसं अर्पण करायचं हे बघून आपण वाणीला विरामाकडे घेऊन जाणार आहोत. 12:15 वाजलेले आहेत, पावसा पाण्याचे दिवस आहेत नाही का. सर्वस्व भगवंताला कसं अर्पण करायचं अतिशय सोपं आहे महाराज, अतिशय सोपं आहे. जितकं अवघड आहे ना तितकंच सोपं आहे. म्हणून तर भक्तिपंथ बहु सोपा. भक्ती मार्गाने जर तुम्ही गेलात तर अतिशय सोपं आहे. हे ज्ञान, प्राण, मन
धन हे ज्ञान मार्गातल्या गोष्टी आहे. भक्ती मार्गाने देवाला समर्पित व्हा. कसं व्हायचं ऐका. काय झालं, एका नगरामध्ये राजा आहे. राजाच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न ठरलेलं आहे. राजा इतका समर्पित आहे प्रजेसाठी, प्रामाणिक आहे, इतका राजा प्रामाणिक आहे की संपूर्ण प्रजेवर पुत्रव्रत राजाचं प्रेम आहे. आणि इतकं प्रेम असल्यामुळे सगळी प्रजा राजावर प्रेम करत होती. राजाच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर महाराज राजानं सांगितलं, प्रधानजी सर्वांना पत्रिका पोहोच झाल्या पाहिजे, सर्वांना पत्रिका पोहोच झाल्या पाहिजे. राजानं प्रधानजींनी संपूर्ण नगरामध्ये पत्रिका दिलेली आहे, दौंडी पिटवलेली आहे. ऐका हो ऐका, आपल्या राज्यातील राजाधिराज महाराजांच्या एकुलत्या एका कन्येचं नाव आणि लग्न आहे हो. सर्वांनी लग्नाला उपस्थित राहायचंय. येताना काहीतरी आहेर घेऊन यायचा, लग्नामध्ये आहेर घेऊन यायचा. महाराज लोक चौकामध्ये उठून बसून त्या ठिकाणी विचार करू लागले, आता राजाला आपण काय द्यायचं. पण फुल नाही फुलाची पाकळी, आपण काहीतरी नाही का. आपण अयोध्येमध्ये माझ्या प्रभू रामचंद्रांचं मंदिर झालं, सरकारने त्याच्यासाठी हजारो करोड रुपये खर्च केले असते महाराज. पण आज जे मंदिर उभं राहिलं ना, ते जर सरकारच्या पैशातून उभं केलं असतं तर आपल्याला अभिमान वाटला नसता. कारण या राम मंदिराची प्रत्येक जी वीट आहे ना, प्रत्येक जे स्टील आहे ना, माझ्या संपूर्ण भारतीयांच्या घामाच्या पैशातून त्या ठिकाणी उभारलेलं आहे. आणि म्हणून 1400 वर्ष ताटीमध्ये राहिलेले माझे रामराया 22 जानेवारी 2024ला सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले. आम्ही नेहमी सांगत असतो, कुठल्या पक्षाचं नाही, आपण काय नाही, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. आता आम्ही आमचे नाही झालो देवाचे. पण महाराज आम्ही एक नाही 3 पंचवार्षिकच्या अगोदर एका डॉक्टरला प्रधानमंत्री केलं होतं महाराज. एका डॉक्टरला प्रधानमंत्री. मग डॉक्टर प्रधानमंत्री असल्यावर त्यांनी ऑपरेशन केलं पाहिजे की नाही, आजाराचं शस्त्रक्रिया करायची जर वेळ आली तर शस्त्रक्रिया केली पाहिजे डॉक्टरने. नुसतं गोळ्यांनी भागत असलं तर गोळ्या द्याव्यात, नाही गोळ्यांनी गुण आला तर इंजेक्शन द्यावं, आणि हे नाही इंजेक्शननी भागलं तर ऑपरेशन करावं. पण महाराज या डॉक्टरने एकही इंजेक्शन सुद्धा दिलं नाही. ऑपरेशन तर सोडून द्या, इंजेक्शन सुद्धा नाही महाराज. मग आम्ही काय केलं, कधी मधी त्या रेल्वे स्टेशनवर गाडी थांबायची, कधी मधी, आणि त्या रेल्वे स्टेशनवर चहाची टपरी. मग कधी मधी जर एखादा पॅसेंजर उतरलाच, मग त्याला चहा देणाऱ्या चहावाल्याला आम्ही प्रधानमंत्री केलं. आणि काय सांगावं महाराज, या चहावाला डॉक्टर नव्हता, पण ऑपरेशनवर ऑपरेशन, ऑपरेशनवर ऑपरेशन, ऑपरेशनवर ऑपरेशन. पहिलं ऑपरेशन केलं महाराज, काश्मीरमधील 370 कलम हटवला. पहिलं ऑपरेशन, डॉक्टर नसूनही ऑपरेशन इज सक्सेसफुल. दुसरं ऑपरेशन केलं 1400 वर्षापूर्वी ज्या माझ्या प्रभू रामचंद्रांची, सीता मैयाची, शत्रुघ्न, लक्ष्मण दादा, हनुमंतरायाच्या मूर्त्या भगवान महाराजांना शरयूमध्ये वाहावाव्या लागल्या अर्ध्या रात्री. त्या ठिकाणी त्यांनी शरयूमध्ये नेऊन एका गुप्त जागी त्या मूर्त्या ठेवून दिल्या, कारण त्या मूर्त्या भंग पावण्याची शक्यता होती. आणि महाराज हजारो कारसेवक असतील, हजारो संन्यासी असतील, हजारो महात्मे असतील, हजारो त्या ठिकाणी रामरायाचे भक्त असतील, या सर्वांचा रक्तपात करून त्यावर त्या ठिकाणी बाबरी मस्जिद उभारले गेले. आणि या सर्व संन्यासाच्या कारसेवकाच्या रक्ताच्या मलिदा त्या ठिकाणी मातीतून जी बाबरी मस्जिद उभारली, त्या बाबरी मस्जिदचा ढाचा जमीनदोस्त केला. आणि या चहावाल्यानं काय केलं महाराज, 2019ला निर्णय झाला. आणि 2019 ते 2024 किती वर्ष, 5च वर्ष. कारण 2024च्या पहिल्याच आठवड्यामध्ये आणि
रामरायाची प्राणप्रतिष्ठा झाली. अवघ्या 5 वर्षाच्या कालामध्ये आम्ही सर्वांनी मिळून रामरायाचं मंदिर त्या ठिकाणी, आता एकच ऑपरेशन राहिलं महाराज, ते सांगणार नाही पण ध्येय निश्चित ठरलेलं आहे आणि साध्यापर्यंत जाणार आहे. हा डॉक्टर ते ऑपरेशन निश्चित करेल आणि या ऑपरेशनचा आपल्या संपूर्ण समाज निरोगी होईल, दीर्घायुषी होईल, अशी आपण कामना करूया. तसंच या राजावरही त्या प्रजेचं प्रेम होतं. जसं आपलं प्रेम आहे ना, आपण प्रेम केलं पाहिजे महाराज. या राजाचंही प्रजेवर प्रेम होतं. सर्वांनी ठरवलं आपण काहीतरी देऊया. लग्नाचा दिवस उजाडला. लग्नाचा दिवस उजाडल्यानंतर संपूर्ण त्या ठिकाणी सनई चौघड्याचे मंजूळ स्वर गाजत होते. आता काही वेळानं वर वधू आणि व्यासपीठावर येणार आहेत, जयमाला होणार आहे. पण राजानं त्या ठिकाणी प्रधानजींना आज्ञा केली, प्रधानजी, प्रजेनं जो आहेर आणलेला आहे तो आहेर जमा करून घ्यायचा. लग्नाच्या आधी करता की नंतर करता आहेर? अहो, लग्नाच्या आधी केलं म्हणजे साडी द्यायची की नाही हे ठरवता येतं ना, बरोबर आहे ना. आहेर द्यायचा म्हटले, आहेर जमा करून घ्या. प्रधानजींनी आहेर जमा करायला सुरुवात केली आणि राजाने दुसरी सूचना केली, ऐका प्रधानजी. म्हटले, जी महाराज. म्हटले, ज्यानं जेवढा आहेर आणलेला आहे राजाकडून त्याला रिटर्न गिफ्टमध्ये त्याच्या दुप्पट द्यायचं आहे. अहो, सगळे महाराज कुजबुज करायला लागले. आपण जेवढं दिलं त्याच्यात डबल मिळणार आहे म्हटल्यानंतर काहींनी तर आता मागही जाता येत नव्हतं, काहींनी उसने घ्यायचा प्रयत्न केला. पण ते म्हटले, तुम्हाला उसनं देण्यापेक्षा आम्हीच देऊन डबल घेतो ना. काहींनी अंगठ्या आणलेल्या होत्या, काहींनी वस्त्र आणलेले होते, काहींनी कोरडा आणलेला होता. महाराज आहेर घ्यायला सुरुवात झाली. जुना काळ होता. किती आहेर? गावातले पहिले आले, कुंभारीतली मंडळी गेली. महाराज किती आहेर? 2 रुपये आहेर आहे. 2 रुपये आहेर घेतला, रिटर्नमध्ये 4 रुपये मिळाले. महाराज ती म्हटलं, चांगलं आहे, दाम दुप्पट. दुसरा आहेर आला धारणगावमधून, वहाडणे कंपनी, चौधरी कंपनी, हे सगळे आहेराला असे उभे राहिल्यानंतर त्यांनी सोन्याच्या अंगठ्या काढल्या. काहींनी हातातल्याच घासून घेतल्या. 1 तोळ्याची दिली की 2 तोळ्याची. महाराज असा डबल 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 आहेर. सगळ्यात माघारी एक म्हातारे बाबा उभे होते. गुडघ्यापर्यंत धोतर घातलेलं, कमरेमध्ये वाकलेले, हातामध्ये काठी आहे, मळकटलेली कोपरी घातलेली आहे, डोक्याला मुंडस बांधलेलं आहे. बाबा रिकामेच तिथं आले. काय आहेर आहे बाबा? कुठल्या गावातले आहात? गावाचं नाव सांगितलं. आहेर किती? बाबांनी महाराज फाटलेल्या कोपरीतल्या खिशात हात घातला आणि पाकिट काढलं. काय आहे बाबा? किती आहे पाकिटात? बाबा म्हटले, या पाकिटात माझं सर्वस्व आहे. या पाकिटात सर्वस्व म्हणजे काय? बाबा म्हटले, बायकोला जाऊन 10 वर्ष झाले. पोटी संतान मूलबाळ जन्माला आलेलं नाही. 4 एकर जमीन होती, 2 बैलाच्या जोड्या होत्या, 10 खणाचं घर होतं, सगळं विकलं बाबा. दिवस तरी माझे किती राहिले? राजा चांगला आहे, प्रजेवर प्रेम करणारा आहे. राजाला जर दिलं तर राजा प्रजेच्या विकासासाठी, गावाच्या राज्याच्या विकासासाठी लावील असा विचार केला आणि सगळं विकून टाकलं, सर्वस्व विकलं आणि या पाकिटात भरून आणलं. बघा, सर्वस्व आहे. प्रधानजींनी राजाकडे बघितलं, महाराज द्यायचं बंद करा. महाराज बंद करा, बंद करा. काय झालं प्रधानजी? बाबांनी आहेर केलाय महाराज. काय आहे पाकिटामध्ये? प्रधानजी हळूच महाराजांच्या कानात येऊन सांगतायत, महाराज बाबांनी सर्वस्व दिलंय, आता रिटर्न काय द्यायचं? रिटर्न काय द्यायचं? आपली पॉलिसी काय आहे? डबल द्यायचं, डबल द्यायचं. महाराज अहो संपले ना तुम्ही. काय झालं?
बाबांनी सर्वस्व दिलं, सर्वस्वाच्या मोबदल्यामध्ये डबल द्यायचं म्हटल्यावर तुमचं सर्वस्व तर एकच झालं ना, आता डबल काय द्यायचं, परत काय द्यायचं, डबल द्यायला काही शिल्लकच राहिलं नाही. बाबाने सर्वस्व राजाच्या चरणावर अर्पण केलं आणि राजाला प्रश्न पडला, या बाबाला रिटर्नमध्ये काय द्यावं, काय देऊन याच्या ऋणातून मी उत्तीर्ण होऊ. महाराज सिंहासनाहून उठले आणि सिंहासनाहून उठल्यानंतर म्हाताऱ्याच्या जवळ आले, बाबाचा हात धरला, पायऱ्या चढून वरती नेलं आणि वरती नेऊन राजाने स्वतःच्या सिंहासनावर बाबाला बसवलं आणि राजा म्हाताऱ्याच्या पायाजवळ बसला. हेच माझं सर्वस्व आहे. डबल पॉलिसी. भागवतामध्ये सुदामजींचं चरित्र आहे. महाराज काय आणलं होतं सुदामजींनी? हे 4 मुठभर जे पोहे होते ना, हे 4 मुठी पोहे म्हणजेच सुदामजींचं सर्वस्व होतं. आणि या सर्वस्वाच्या साठी माझ्या द्वारकाधीशांनी संपूर्ण गाव त्याला सोनियाचा देऊन टाकला महाराज आणि स्वतःच्या सिंहासनावर सुदामजींना बसवलं. देवाला साधायचं असेल तर सर्वस्व भगवंताला समर्पित करा. सर्वस्वाचे साठी. अहो महाराज 2 प्रश्न झाले. कोण साधावा? देव साधावा. कसा साधावा? सर्वस्व देऊन साधावा. पण त्याला साधल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय फळ मिळेल? प्रारब्ध तुटी क्रियमान. तुमच्या प्रारब्धाची तुटी होऊन जाईल आणि एकदा की प्रारब्ध तुमचं तुटलं, प्रारब्ध आणि क्रियमान संचिताची तुटी झाली की अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतरबाही, भरोनिया अंतरबाही, भरोनिया अंतरबाही. क्रियमान भक्ता संचित नाही जाण, मग अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतरबाही. तो सर्वांगाने देव होऊन जातो. आता त्याला संसारात परत येण्याची गरज नाही. मग कसायाने पुढा संसार, मग कसायाने पुढा संसार,
संसार बीजाचे अंकुर दग्ध होती. संसारात येण्याला कारण काय? संसार म्हणजे जन्म. जन्माला यायला कारण काय? कारण 3 आहेत. पहिलं कारण आमचं पाप. तुम्ही म्हणाल अरे बापरे, म्हणजे आम्ही काय सगळे पापी आहोत का? तुकोबारायांच्या भाषेत ऐका. जन्मा येणे घडे पातकांचे मूळ. जन्माला येण्याचं पहिलं कारण आहे आपली असणारी पाप आणि पुण्य म्हणूया आपण, पाप पुण्य मिश्रित. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. दुसरं कारण आहे आपली वासना, जन्म घेणे लागे. दुसरं कारण आहे आपली वासना. आणि तिसरं कारण आहे आपलं कर्म. केले कर्म झाले त्याची भोग आले, म्हणजे पातक, वासना आणि कर्म. अहो या तिन्हीची तुटी झाली. प्रारब्ध, संचित, क्रियमान. देव साधला की या सगळ्यांची तुटी होते आणि आपणच देवस्वरूप होऊन जातो. जगी जग झाले जनार्दन. आता जनार्दन झाल्यानंतर त्याला पातक नाही, त्याला कर्म नाही आणि त्याला वासना नाही. कर्म, वासना, पातक तिन्हीची निवृत्ती झाल्यानंतर मग कासयाने पुन्हा संसार. कारण हे तिन्हीची जे बीज होतं, जन्माला येण्याचं जे बीज होतं, 3 कारण ते जळून दग्ध झाली. त्याला अंकुरच आता फुटणार नाही, जन्माला यावं लागणार. मग साधायचं कशासाठी आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आपल्याला व्हावी म्हणून आपण देव साधून घ्यावा. काय करावं? जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान. उत्तीर्ण चरण धरुणी व्हावे. जिने म्हणजे जीवन. ज्यानं आपल्याला जीवन दिलं त्याला आपण पिंडदान द्यावा. पिंड पदावरी दिला पुलिये करी. माझे झाले गया वर्षण फिटले पितरांचे ऋण. ज्याने आपल्याला जीवन दिलं, कोणी दिलं? जेने हा जीव दिला दान त्याचे करीन चिंतन. ज्यानं दिलाय त्याला देह समर्पिजे देवा. दिला कुणी? पिंड आपल्याला दुसरा दिलाय आपल्या मायबापाने. यांनी आपल्याला पिंड दिला, त्यांचं आपण पिंडदान केलं पाहिजे. उत्तीर्ण चरण धरुणी व्हावे. आता तुकोबाराय सांगतात आमची जी निज आनंद आहे तो आता आम्ही भोगू. ही जीवनमुक्त अवस्था अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो. दग्ध होती दग्ध हो
दट्ट होत बीजाचे अंकुर दट्ट होती बीजाचे अंकुरा
निजता नाही होईल सत्ता दुजियाची मग का सयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती विठोबा रखुमाई